बातमी सारंगखेडा यात्रेची। नंदुरबार जिल्ह्यातल्या सारंगखेडाची यात्रा अश्व बाजारासाठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे। अश्व खरेदी करण्यासाठी आणि अश्व प्रदर्शन पाहण्यासाठी महाराष्ट्रात नव्हे तर सगळ्या भारतातनं नागरिक इथं येतात। दत्त जयंतीपासून ह्या यात्रेला सुरुवात होते तर इथनं 15 दिवस ही यात्रा चालते। यात्रा सुरू होण्यापूर्वीच तिथे अश्व दाखल होत असतात। चेतक फेस्टिवलच्या माध्यमातून अश्वाच्या विविध स्पर्धा तिथे पार पडतात। उंच प्रजातीचे आणि देखणे अश्व इथे पाहायला मिळतात। आज ह्या यात्रेचा शेवटचा दिवस आहे आणि आतापर्यंत 850 घोडे यात्रेमध्ये विक्री झालेत। जवळपास 4 कोटींची उलाढाल सारंगखेडा यात्रेमध्ये अश्व विक्रीतनं झाली आहे। तसंच सगळ्यात जास्त किंमत असलेला घोडा 30 लाखांना विकला गेलाय। दरवर्षीपेक्षा यावर्षी अश्व बाजारामध्ये चांगलीच तेजी दिसून आली आहे आणि चांगला प्रतिसाद अश्वप्रेमींकडून मिळालाय। एकंदरीतच यंदाचा सारंगखेड्यातील अश्व बाजारामध्ये चांगली उलाढाल झाली आहे आणि 4 कोटींचा टप्पा अश्व बाजारानं पार पाडलाय। 4 करोडपेक्षा पण जास्ताची उलाढाल इथं झालेली आहे आणि 900-950 घोड्यांची इथं खरेदी विक्री झालेली असून यावर्षी चांगला प्रतिसाद अश्व बाजाराला मिळालेला आहे। म्हणजे बघायला गेलं तर इथं 30 लाखाचा सर्वात जास्त किमतीचा घोडा विकला गेला आणि इथं जवळपास स्पर्धेचे सर्व घोडे मिळून 3,000च्या आसपासचे घोडे इथं दाखल होते। वर्षाची उलाढाल दरवर्षीपेक्षा बहुमानाने राहिली, कारण शेवटच्या काही दिवसामध्ये आपल्याकडे चांगली विक्री झाली, पहिल्या काळात सुद्धा चांगली विक्री झाली। परंतु यावर्षी घोडे मालेगावची यात्रा एकदम जवळ आल्याने जे अश्व मालक आहेत त्या यात्रेसाठी येतील। आजच्या यात्रेचा शेवटचा घोडे बाजाराचा शेवटचा दिवस आहे, कारण सोमवारपासून उद्यापासून घोडे मालेगाव नांदेडचे घोडे मालेगाव इतर घोड्यांची यात्रा सुरू होते आणि सर्व व्यापारी